भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमेच्या या परमपवित्र, मंगलमय आणि कृपामय दिवशी तुमच्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजचा दिवस हा केवळ पंचांगातील एक सण नाही, तर गुरुच्या चरणी संपूर्ण जीवन अर्पण करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा अहंकार विसरून नम्रतेने गुरुचरणी मस्तक टेकवण्याचा दिवस आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका. कारण आज स्वामी समर्थ जणू प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणाशी संवाद साधत आहेत. अनेकांना वाटते की गुरुपौर्णिमेला फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले, आरती केली, फुले वाहिली म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी झाली. पण स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, गुरुला फुलांपेक्षा तुझे निर्मळ मन प्रिय आहे. आरतीपेक्षा तुझी श्रद्धा प्रिय आहे आणि मोठ्या दानापेक्षा तुझी निस्वार्थ भक्ती अधिक प्रिय आहे. म्हणून आजचा दिवस रिकामा जाऊ देऊ नका. आज गुरुपौर्णिमा आहे. स्वामी समर्थांचा हा संदेश ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण करू नका. कारण आज गुरुकृपेचे दरवाजे उघडे आहेत. आज स्वामी समर्थ स्वतः प्रत्येक भक्ताकडे प्रेमाने पाहत आहेत. पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो, गुरुपौर्णिमेला गुरुची कृपा नेमकी कोणावर होते? स्वामी समर्थ स्वतः सांगतात, जो माझ्याकडे काही मागण्यासाठी येत नाही, तर स्वतःला मला अर्पण करण्यासाठी येतो, त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. गुरुकृपा ही धन, पद, प्रसिद्धी किंवा बाह्य वैभव पाहून मिळत नाही. ती मिळते नम्रतेमुळे, श्रद्धेमुळे, सेवेमुळे आणि निष्कपट प्रेमामुळे. ज्या भक्ताच्या डोळ्यांत अहंकार नसतो, ज्याच्या ओठांवर अखंड नाम असते आणि ज्याच्या हृदयात सर्वांसाठी प्रेम असते, त्या भक्ताच्या घरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थांची अदृश्य उपस्थिती नक्की असते. म्हणून आज तुमच्या घरात प्रेमाचा दिवा लावा, मनातील राग, द्वेष दूर करा, गुरुचे स्मरण करा आणि विश्वास ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या घरात पाऊल ठेवत आहेत. ते दारातून नव्हे, तर तुमच्या श्रद्धेच्या मार्गाने येतात. ते डोळ्यांना दिसतीलच असे नाही, पण त्यांच्या कृपेचा स्पर्श तुमच्या जीवनात नक्की जाणवेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे अमृतवचन आजही प्रत्येक भक्तासाठी तितकेच सत्य आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो भक्त मनापासून गुरुचे नाम घेतो, आपल्या चुका मान्य करतो, क्षमा मागतो आणि सत्कर्माचा संकल्प करतो, त्याच्या जीवनात कृपेचा नवीन अध्याय सुरू होतो. म्हणून भक्तांनो, आजचा दिवस केवळ साजरा करू नका, तो जगा, अनुभव करा आणि गुरुच्या प्रेमात स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. गुरुकृपा ही चमत्काराने नव्हे, तर अंतःकरणातील परिवर्तनाने ओळखली जाते. ज्या दिवशी तुमच्या मनात शांतता, समाधान, करुणा आणि विश्वास निर्माण होईल, त्या दिवशी समजा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या घरी आले आहेत आणि तुमच्या जीवनात त्यांचा कृपाहस्त ठेवून गेले आहेत. आजचा हा दिव्य संदेश मनात कोरून ठेवा आणि अखंड श्रद्धेने एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ पुढे सांगतात, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी प्रत्येकाच्या दारात उभा असतो, पण माझे दर्शन डोळ्यांनी नव्हे, तर श्रद्धेने होते. या एका वचनाचा अर्थ जर मनापासून समजला, तर संपूर्ण जीवन बदलून जाईल. अनेक जण विचार करतात की स्वामी आमच्या घरी प्रत्यक्ष कसे येतील, पण लक्षात ठेवा, परमेश्वराचे आगमन नेहमी शरीरानेच होत नाही. कधी एखाद्या संताच्या रूपाने, कधी एखाद्या गरजू व्यक्तीच्या रूपाने, कधी अंतःकरणात निर्माण झालेल्या शांततेच्या रूपाने, तर कधी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणाऱ्या प्रेरणेच्या रूपाने गुरुकृपा आपल्या जीवनात प्रकट होत असते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीकडे प्रेमाने पहा, प्रत्येकाशी नम्रतेने बोला आणि कोणालाही दुःखी करू नका. कारण कोणत्या रूपात स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, हे कोणालाही सांगता येत नाही. गुरुची कृपा त्या व्यक्तीवर होत नाही जी फक्त चमत्कार शोधत असते. गुरुची कृपा त्या भक्तावर होते जो स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, माझ्याकडे धन मागू नकोस, विवेक माग. वैभव मागू नकोस, समाधान माग. दीर्घ आयुष्य मागू नकोस, प्रत्येक दिवस सत्कर्माने जगण्याची शक्ती माग. कारण ज्याला विवेक मिळाला, त्याच्या निर्णयांत यश येते. ज्याला समाधान मिळाले, त्याच्याकडे नसतानाही तो श्रीमंत असतो. आणि ज्याला सत्कर्माची प्रेरणा मिळाली, त्याच्या मागे माझी कृपा सावलीसारखी चालत राहते. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालतो का? माझ्या वागण्यात प्रेम आहे का? माझ्या बोलण्यात गोडवा आहे का? माझ्या मनात कोणाविषयी द्वेष तर नाही ना? कारण गुरुपूजा म्हणजे फक्त फुलांचा हार अर्पण करणे नव्हे. गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे पालन करणे, हीच सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. जर आपण मंदिरात जाऊन नमस्कार केला आणि घरी येऊन दुसऱ्यांचा अपमान केला, तर ती पूजा अपूर्ण राहते. जर आपण आरती केली आणि मनात मत्सर ठेवला, तर त्या आरतीचा प्रकाश अंतःकरणापर्यंत पोहोचत नाही. पण जर आपण एखाद्याला क्षमा केली, दुःखी व्यक्तीला आधार दिला, भुकेल्याला अन्न दिले आणि संकटात असणाऱ्याचा हात धरला, तर समजा स्वामी समर्थांनी स्वतः तुमचा स्वीकार केला आहे. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा संकल्पाचा दिवस आहे.
आज ठरवा की कोणत्याही परिस्थितीत स्वामींचे नाम सोडायचे नाही. सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. यश मिळाले तरी स्वामींचे आभार मानायचे आणि अपयश आले तरी स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. कारण श्रद्धा ही परिस्थितीवर अवलंबून नसते, ती आत्म्याची शक्ती असते. ज्या भक्ताची श्रद्धा अढळ असते त्याला जगातील कोणतेही वादळ डगमगवू शकत नाही. लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली प्रार्थना शब्दांनी नव्हे तर भावनेने परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून आज स्वामींसमोर उभे राहून एवढेच म्हणा, स्वामी, मला तुमची कृपा हवी आहे, पण त्याहून अधिक तुमच्या मार्गावर चालण्याची शक्ती हवी आहे. माझ्या जीवनातून अहंकार दूर करा, मनात श्रद्धा वाढवा, वाणीमध्ये मधुरता द्या, कर्मामध्ये प्रामाणिकपणा द्या आणि प्रत्येक श्वासात तुमचे नाम वसवा. अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताला स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. कदाचित त्याला लगेच अपेक्षित गोष्ट मिळणार नाही, पण योग्य वेळी, योग्य स्वरूपात आणि त्याच्या कल्याणासाठी जे आवश्यक आहे ते स्वामी नक्कीच देतात. म्हणून भक्तांनो, आजचा हा पवित्र दिवस विश्वासाने, भक्तीने आणि अखंड नामस्मरणाने साजरा करा. कारण ज्या घरात श्रद्धा असते त्या घरात स्वामी समर्थांचे अखंड वास्तव्य असते. भक्तांनो, स्वामी समर्थ पुढे अत्यंत करुणेने सांगतात, भक्ता, तुला वाटते मी तुझ्यापासून दूर आहे. पण सत्य हे आहे की मी कधीच तुझ्यापासून दूर नव्हतो. तूच संसाराच्या मोहात, चिंता, भीती आणि अहंकाराच्या धुक्यात इतका हरवून गेलास की तुला माझी उपस्थिती जाणवेनाशी झाली. किती मोठे सत्य आहे हे. आपण रोज देवाला विचारतो, स्वामी, तुम्ही माझे ऐकत का नाही? पण आपण कधी स्वतःला विचारतो का, मी स्वामींचे ऐकतो का? गुरु नेहमी मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याचे धैर्य भक्तानेच दाखवावे लागते. गुरुपौर्णिमा म्हणजे हेच धैर्य जागवण्याचा दिवस आहे. आज अनेक घरी गुरुपूजन होईल, आरती होईल, फुलांची आरास होईल, प्रसाद वाटला जाईल. हे सर्व अत्यंत पवित्र आहे. परंतु स्वामी समर्थ म्हणतात, जर तुझ्या घरात पूजा झाली, पण तुझ्या मनात एखाद्याविषयी द्वेष कायम राहिला, तर ती पूजा अपूर्ण आहे. जर तुझ्या ओठांवर माझे नाम आहे, पण तुझ्या वाणीने दुसऱ्याला दुःख होत असेल, तर माझे नाम अजून तुझ्या हृदयात उतरलेले नाही. म्हणून भक्तांनो, आजचा दिवस केवळ बाह्य उत्सवाचा नसून अंतर्मन शुद्ध करण्याचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या दारात कृपेचा कलश घेऊन उभे असतात, पण त्या कृपेचे दार उघडणारी किल्ली आपल्या हातात असते. ती किल्ली म्हणजे श्रद्धा, नम्रता, सेवा आणि विश्वास. ज्या घरात आई वडिलांची सेवा केली जाते, जिथे गुरूंच्या वचनाचा आदर केला जातो, जिथे अन्नाचा अपमान होत नाही, जिथे गरिबाला आपल्या ताटातील एक घास प्रेमाने दिला जातो, जिथे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला जातो, त्या घरावर गुरुकृपेची सावली सदैव राहते. अशा घरात संकटे आली तरी ती उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाहीत, ती अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, भक्ता, माझ्याकडे येताना तुझे हात रिकामे असले तरी चालतील, पण तुझे मन रिकामे नसावे. ते प्रेमाने भरलेले असावे, त्यात विश्वास असावा, त्यात कोणाबद्दलही वैरभाव नसावा. कारण जिथे प्रेम असते तिथे मी असतो. जिथे करुणा असते तिथे माझी कृपा असते. जिथे सत्य असते तिथे माझा आशीर्वाद असतो. आणि जिथे नामस्मरण अखंड सुरू असते तिथे मी स्वतः दृश्य रूपाने वास करतो. भक्तांनो, आज जर तुम्ही स्वामी समर्थांना आपल्या घरी आमंत्रण द्यायचे असेल, तर घरातील देवघर सजवण्याबरोबरच मनाचे देवघरही सजवा. रागाच्या जागी क्षमा ठेवा, मत्सराच्या जागी समाधान ठेवा, लोभाच्या जागी दान ठेवा, अहंकाराच्या जागी नम्रता ठेवा, आणि प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम गुंजू द्या. मग पहा, तुमच्या घरातील वातावरण कसे बदलते. अशांत मनाला शांतता मिळेल, निराश मनाला आशेचा किरण दिसेल आणि अडचणींमध्येही पुढे जाण्याचे बळ मिळेल. स्वामी समर्थांचा आजचा अंतिम संदेश असा आहे, भक्ता, गुरुपौर्णिमा वर्षातून एकदाच येते, पण गुरुचा मार्ग प्रत्येक दिवसासाठी असतो. आज जे प्रेम, श्रद्धा आणि भक्ती तू माझ्या चरणी अर्पण करतोस, ती उद्याही तुझ्या जीवनात जप. कारण एका दिवसाची भक्ती तुला पुण्य देईल, पण आयुष्यभराची गुरुनिष्ठा तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. म्हणून भक्तांनो, आज मनापासून प्रार्थना करा, स्वामी, आमच्या घरात याल की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, पण आमच्या हृदयातून कधीही जाऊ नका. आमच्या श्रद्धेचा दिवा कधी विझू देऊ नका. आमच्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम, प्रत्येक कर्मात तुमची प्रेरणा आणि प्रत्येक पावलावर तुमची कृपा सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र रात्री चंद्र जसा आपल्या शीतल प्रकाशाने संपूर्ण पृथ्वी उजळून टाकतो, त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्या कृपेच्या प्रकाशाने भक्ताच्या जीवनातील अज्ञान, भीती आणि निराशेचा अंधार दूर करतात. म्हणूनच गुरुपौर्णिमा ही केवळ पौर्णिमेची रात्र नाही, तर आत्मजागृतीची रात्र आहे. आज प्रत्येक भक्ताने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी गुरूंकडून फक्त आशीर्वाद मागतो आहे की त्यांच्या शिकवणीनुसार जगण्याचाही प्रयत्न करतो आहे.
कारण गुरूंच्या चरणी बसणे सोपे आहे, पण गुरूंच्या मार्गाने चालणे ही खरी साधना आहे. स्वामी समर्थ जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, माझ्या दर्शनासाठी दूरदूर तीर्थयात्रा करण्यापूर्वी तुझ्या अंतःकरणात डोकाव. जर तिथे प्रेम, दया, क्षमा आणि सत्य यांचे मंदिर उभे केलेस, तर मी तिथेच सदैव वास्तव्य करीन. किती सुंदर संदेश आहे हा. आपण अनेकदा देव शोधण्यासाठी जगभर फिरतो, पण ज्याने स्वतःचे मन शुद्ध केले, त्याला देव स्वतः शोधत येतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात मोठी पूजा म्हणजे आपल्या मनातील कटुता दूर करणे, सर्वात मोठा अभिषेक म्हणजे डोळ्यांतून वाहणारे पश्चात्तापाचे अश्रू आणि सर्वात मोठी आरती म्हणजे प्रेमाने घेतलेले गुरुचे नाम. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक घरात दिवा लावला जाईल, फुलांची सजावट होईल, आरती होईल, पण त्या घरात जर एकमेकांबद्दल प्रेम नसेल, वडीलधाऱ्यांचा आदर नसेल, सत्याचा स्वीकार नसेल, तर ती पूजा अपूर्ण राहते. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, ज्या घरात रागापेक्षा क्षमा मोठी असते, अहंकारापेक्षा नम्रता मोठी असते आणि स्वार्थापेक्षा सेवा मोठी असते, त्या घरात मी निमंत्रणाशिवायही येतो. त्यामुळे आजच्या दिवसापासून आपल्या घरात फक्त पूजा वाढवू नका, प्रेम, विश्वास आणि सुसंवादही वाढवा. तेथेच गुरुकृपेची अखंड गंगा वाहू लागते. कधी कधी भक्त म्हणतो, स्वामी, मी रोज तुमचे नाम घेतो, तरी माझ्या अडचणी कमी होत नाहीत. तेव्हा स्वामी समर्थ हसून म्हणतात, भक्ता, मी तुझे संकट ताबडतोब दूर केले नाही म्हणून निराश होऊ नकोस. अनेकदा संकटे दूर करण्यापेक्षा तुला अधिक सामर्थ्यवान बनवणे मला महत्त्वाचे वाटते. सोन्याला ते जेळण्यासाठी अग्नीतून जावे लागते. हिरा चमकण्यासाठी घासावा लागतो. बीजाला वृक्ष होण्यासाठी मातीत गाडले जावे लागते. त्याचप्रमाणे भक्तालाही गुरुकृपेचा अधिकारी होण्यासाठी संयम, श्रद्धा आणि परीक्षा यांतून जावे लागते. जो या परीक्षांमध्येही गुरुचे नाम सोडत नाही, त्याच्यावर कृपेचा अमृतवर्षाव नक्की होतो. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या शुभक्षणी तुमच्या मनात एक छोटी ज्योत प्रज्वलित करा. ती ज्योत आशेची असू द्या, श्रद्धेची असू द्या आणि विश्वासाची असू द्या. उद्यापासून जीवनात कितीही संकटे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही अडथळे आले, तरी स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, माझ्या जीवनाचा खरा आधार स्वामी समर्थ आहेत. हा विश्वास ज्याच्या हृदयात दृढ होतो, त्याचे पाऊल कधीच डगमगत नाही. म्हणून भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी हात जोडून मनोमन प्रार्थना करूया, हे स्वामी, मला संपत्तीपेक्षा समाधान द्या, यशापेक्षा सद्बुद्धी द्या, प्रसिद्धीपेक्षा नम्रता द्या आणि आयुष्यभर तुमच्या चरणांवरील अखंड भक्ती द्या. माझ्या घरात सुख असो वा दुःख, लाभ असो वा हानी, पण माझ्या ओठांवरून श्री स्वामी समर्थ हे नाम कधीही दूर होऊ देऊ नका. आणि भक्तांनो, लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमेचा खरा चमत्कार बाहेर घडत नाही, तो भक्ताच्या अंतःकरणात घडतो. ज्या दिवशी मनातील अहंकार नष्ट होतो, त्या दिवशी गुरुकृपेचा उदय होतो. ज्या दिवशी मनात प्रेम जागते, त्या दिवशी स्वामी समर्थांचे खरे दर्शन घडते. आणि ज्या दिवशी भक्त पूर्ण समर्पणाने म्हणतो, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवले आहे, त्या दिवशी त्याच्या जीवनात गुरुकृपेची नवी पहाट उगवते. भक्तांनो, जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने गुरुचरणी शरण जातो, तेव्हा त्याच्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन घडू लागते. बाहेरचे जग तसेच असते, संकटेही तशीच असतात, पण त्यांना पाहण्याची दृष्टी बदलते. स्वामी समर्थ जणू प्रेमाने म्हणतात, भक्ता, जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदल. कारण जेव्हा तुझी दृष्टी बदलते, तेव्हा तुला प्रत्येक परिस्थितीत माझी कृपा दिसू लागते. किती गहन संदेश आहे हा. अनेकदा आपण देवाला विचारतो, स्वामी, माझे दुःख का संपत नाही? पण स्वामी म्हणतात, मी तुझे दुःख व्यर्थ होऊ देत नाही. प्रत्येक वेदनेतून तुला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक भक्तिमय बनवत असतो. भक्तांनो, जीवनात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात, तर काही घडत नाहीत. जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा आपण म्हणतो, स्वामींची कृपा झाली. पण जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हाही ती गुरुकृपाच असू शकते, हे आपण विसरतो. कारण गुरु आपल्या आजच्या इच्छेपेक्षा आपल्या उद्याच्या कल्याणाचा विचार करतात. लहान मूल धारदार सुरी मागत असेल, तर प्रेमळ आई ती देत नाही. मूल रडते, नाराज होते, पण आईला माहीत असते की ते त्याच्या हिताचे नाही. त्याचप्रमाणे, स्वामी समर्थ अनेकदा आपल्या काही इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत, कारण त्यांना आपल्या भविष्यातील संकटे दिसत असतात. म्हणून जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळाले नाही त्यामागेही गुरूंची काही योजना असेल, असा विश्वास ठेवा. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्ता, तुझ्या जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नकोस, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा तुला माझ्याशी जोडून ठेवेल, संयम तुला संकटात स्थिर ठेवेल आणि सत्कर्म तुला माझ्या कृपेचा अधिकारी बनवेल. केवळ पूजा करून उपयोग नाही, जर आपल्या वागण्यात कटुता असेल. केवळ माळ जपून उपयोग नाही, जर आपल्या शब्दांनी दुसऱ्याचे मन दुखावत असेल.
गुरुभक्ती म्हणजे प्रत्येक कृतीत गुरूंची शिकवण जपणे, एखाद्याला मदतीचा हात देणे, सत्याचा मार्ग स्वीकारणे, क्षमा करणे, लोभावर नियंत्रण ठेवणे, हीच खरी गुरुसेवा आहे. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. घरातील देव्हाऱ्यातील दिवा रोज लावता, पण मनातील श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. संसारातील जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, कामाचा ताण कितीही असला, तरी दिवसातून काही क्षण स्वामींच्या नामासाठी राखून ठेवा. सकाळी उठल्यावर एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा, रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञतेने त्यांचे स्मरण करा. हे नामच तुमच्या मनाला धैर्य देईल, विचारांना शुद्ध करेल आणि संकटात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देईल. आणि शेवटी, भक्तांनो, आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण मनोमन स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि अशी प्रार्थना करूया, हे सद्गुरुराया, माझ्या जीवनातील प्रत्येक पाऊल तुमच्या इच्छेनुसार पडू द्या. यश आले तर अहंकार येऊ देऊ नका, अपयश आले तर श्रद्धा कमी होऊ देऊ नका. माझ्या घरात प्रेम, माझ्या मनात शांती, माझ्या वाणीमध्ये मधुरता आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम कायम राहू द्या. तुमच्या चरणांपासून माझे मन कधीही दूर जाऊ देऊ नका. माझ्या कुटुंबावर, सर्व भक्तांवर आणि संपूर्ण जगावर तुमची कृपाछाया सदैव राहू द्या. हीच गुरुपौर्णिमेची खरी गुरुदक्षिणा आहे, स्वतःला अधिक चांगला, अधिक नम्र, अधिक प्रेमळ आणि अधिक भक्तिमय बनवण्याचा संकल्प. ज्या भक्ताने हा संकल्प मनापासून केला, त्याच्या जीवनात गुरुकृपेचा प्रकाश कधीच मावळत नाही. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ दिनदर्शिकेतील एक सण नाही, तर आपल्या अंतःकरणाला जागृत करणारा पवित्र क्षण आहे. सद्गुरूंच्या चरणी नम्रतेने मस्तक टेकवून आपण स्वतःला विचारले पाहिजे, मी आजवर गुरूंनी दिलेल्या शिकवणीनुसार किती जगलो? कारण गुरूंची पूजा फुलांनी होते, पण गुरूंचे समाधान आपल्या आचरणाने होते. स्वामी समर्थ जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, माझ्या चरणी येण्यापेक्षा माझ्या मार्गाने चालणे अधिक महत्त्वाचे आहे. जो भक्त सत्य, दया, क्षमा आणि प्रेम या गुणांना आपल्या जीवनात स्थान देतो, त्याच्यावर माझी कृपा आपोआप बरसते. अनेकांना वाटते की गुरुकृपा म्हणजे चमत्कार, पण स्वामी समर्थ शिकवतात की सर्वात मोठा चमत्कार म्हणजे माणसाच्या मनातील परिवर्तन. राग शांततेत बदलणे, लोभ समाधानात बदलणे, अहंकार नम्रतेत बदलणे आणि निराशा विश्वासात बदलणे, यापेक्षा मोठा चमत्कार कोणता असू शकतो? ज्याच्या मनात हा बदल घडतो, त्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. म्हणून बाहेरच्या चमत्कारांच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या अंतःकरणातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण मनात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला की जीवनातील अनेक प्रश्न आपोआप सुटू लागतात. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात की प्रत्येक माणूस हा आपल्या कर्माचा शिल्पकार असतो. गुरु दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे पाऊल भक्तालाच उचलावे लागते. जर शेतकरी बी पेरणारच नाही, तर पावसाचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गुरुकृपा मिळाली तरी प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांची साथ आवश्यक आहे. म्हणून जीवनात कोणतेही कार्य करताना मनापासून करा, प्रामाणिकपणे करा आणि त्याचे फळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. यश मिळाले तर ते गुरूंचे आहे असे माना आणि अपयश आले तरी त्यातून शिकण्याची संधी मिळाली असे समजा. आजच्या काळात मनुष्याकडे साधने वाढली आहेत, पण समाधान कमी झाले आहे. पैसा आहे, सुखसोयी आहेत, पण मनाला शांतता नाही. कारण बाह्य संपत्ती वाढवताना आपण अंतःकरणातील संपत्ती विसरत चाललो आहोत. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. ज्याला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटते, तोच खरा श्रीमंत असतो. ज्याचे मन सतत तक्रारींनी भरलेले असते, त्याला कितीही मिळाले तरी ते कमीच वाटते. म्हणून रोज सकाळी उठून एकदा तरी मनापासून म्हणा, स्वामी, तुम्ही मला जे दिले आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या शुभक्षणी आणखी एक संकल्प करूया. कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाचाही अपमान करणार नाही, शक्य असेल तेथे मदतीचा हात देऊ, दुःखी माणसाला धीर देऊ आणि आपल्या प्रत्येक कृतीत स्वामी समर्थांच्या शिकवणीचा सुगंध पसरवू. कारण जिथे प्रेम आहे, तिथेच गुरूंचे वास्तव्य आहे. जिथे करुणा आहे, तिथेच स्वामी समर्थांची कृपादृष्टी असते. चला भक्तांनो, पुन्हा एकदा प्रेमाने, श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने आपल्या सद्गुरूंचे नाम घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामाचा नाद आपल्या हृदयात अखंड घुमत राहो, आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होवो आणि सद्गुरूंची कृपा आपल्या प्रत्येक श्वासात अनुभवायला मिळो. गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धा, शांती, समाधान आणि सद्बुद्धीचा अखंड प्रकाश घेऊन येवो. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ जणू पुढे अत्यंत प्रेमाने सांगतात, भक्ता, तुझ्या आयुष्यात जे काही घडते, त्यात माझी परवानगी नसताना एक पानही हलत नाही. म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे रागाने नव्हे, तर विश्वासाने पाहायला शिक.
हे वचन मनात कोरून ठेवा. अनेक वेळा आपण परिस्थितीवर नाराज होतो, लोकांवर राग धरतो, नशिबाला दोष देतो, पण त्या क्षणी आपण हे विसरतो की गुरु प्रत्येक अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. सोन्याला जेव्हा अग्नीत तापवले जाते, तेव्हाच त्याची शुद्धता वाढते. त्याचप्रमाणे भक्ताच्या जीवनातील परीक्षा या त्याला खचवण्यासाठी नसतात, तर त्याच्या श्रद्धेला अधिक तेजस्वी करण्यासाठी असतात. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, तू संकटात असताना घाबरू नकोस. संकट हे कायमचे नसते, पण त्यातून मिळणारा अनुभव आयुष्यभर साथ देतो. म्हणून जेव्हा जीवनात अंधार दाटून येईल, तेव्हा दिव्याचा विचार करा. एक छोटासा दिवा संपूर्ण अंधार नाहीसा करू शकत नसला, तरी तो स्वतःभोवती प्रकाश निर्माण करतो. तसेच, एक क्षणाचे नामस्मरण मनातील भीती दूर करण्यास सुरुवात करते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली, तरी नाम सोडू नका. कारण जिथे श्री स्वामी समर्थ हे नाम आहे, तिथे आशेचा किरण कधीही संपत नाही. आज अनेक जण विचारतात, स्वामी, आम्ही इतकी भक्ती करतो, तरी आमच्यावर संकटे का येतात? स्वामी समर्थ त्यांना प्रेमाने उत्तर देतात, भक्ता, ज्याच्यावर माझे प्रेम अधिक असते, त्यालाच मी अधिक सामर्थ्यवान बनवतो. आई आपल्या लहान बाळाला चालायला शिकवताना त्याचा हात कधी कधी सोडते. त्या क्षणी बाळाला वाटते की आईने साथ सोडली, पण प्रत्यक्षात आई त्याच्याच जवळ उभी असते. तसेच, काही वेळा स्वामी आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्यासाठी शांत राहतात. त्यांची शांतता ही अनुपस्थिती नसते, तर आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. भक्तांनो, गुरुभक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे नव्हे. गुरुभक्ती म्हणजे घरात प्रेमाने बोलणे, आई वडिलांचा आदर करणे, कष्टाने मिळवलेल्या अन्नाचा सन्मान करणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे आणि आपल्या वागण्यात नम्रता ठेवणे. जो माणूस सर्वांशी प्रेमाने वागतो, त्याच्या प्रत्येक कृतीत स्वामी समर्थांचे दर्शन घडते. कारण स्वामींना मोठे दान नको असते, त्यांना मोठे मन हवे असते. लक्षात ठेवा, भक्तांनो, जगात प्रत्येकाला आनंद हवा आहे, पण आनंदाचा मार्ग फार थोडे लोक स्वीकारतात. आनंद हा संपत्तीत नाही, पदात नाही, प्रसिद्धीत नाही, आनंद हा समाधानात आहे. आणि समाधान हे गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पणातून मिळते. ज्या दिवशी आपण मनापासून म्हणू, स्वामी, माझ्या इच्छेपेक्षा तुमची इच्छा श्रेष्ठ आहे, त्या दिवशी मनातील अस्वस्थता नाहीशी होऊ लागते. कारण समर्पण म्हणजे पराभव नव्हे, तर गुरूंच्या कृपेवर ठेवलेला सर्वोच्च विश्वास होय. म्हणून भक्तांनो, या गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर असा संकल्प करूया की कोणत्याही परिस्थितीत स्वामींचे नाम सोडणार नाही, श्रद्धा ढळू देणार नाही आणि सत्कर्माचा मार्ग कधीही सोडणार नाही. कारण गुरूंच्या कृपेचा प्रकाश ज्याच्या जीवनात उतरतो, त्याच्या मार्गातील अंधार कितीही गडद असला, तरी त्याचा प्रवास कधीच थांबत नाही. चला, पुन्हा एकदा अंतःकरणातून उच्चार करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे नामच आपले रक्षण आहे, हे नामच आपले सामर्थ्य आहे आणि हे नामच आपल्याला सद्गुरूंच्या अखंड कृपेपर्यंत घेऊन जाणारे दिव्य साधन आहे. त्यानंतर स्वामी समर्थ जणू प्रेमाने पुढे सांगतात, भक्ता, लक्षात ठेव, श्रद्धा ही शब्दांनी सिद्ध होत नाही, ती संकटाच्या काळात घेतलेल्या निर्णयांनी सिद्ध होते. सुखाच्या दिवसांत माझे नाव घेणे सोपे असते, पण दुःखाच्या क्षणीही ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असते, तोच माझा खरा भक्त आहे. हे वचन आपल्या हृदयात कायमचे कोरून ठेवा. कारण जीवनात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच गुरुकृपेचे नवीन द्वार उघडण्याची वेळ आलेली असते. आपण निराश होतो, पण स्वामी कधीच निराश होत नाहीत. ते आपल्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणतात आणि योग्य वेळ आल्यावर त्या अश्रूंना आनंदात बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे असते. भक्तांनो, अनेकदा आपण दुसऱ्यांचे सुख पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देतो. त्याला सर्व काही मिळाले, मला का नाही, असा विचार मनात येतो. पण स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, दुसऱ्याच्या वाटेकडे पाहू नकोस. मी प्रत्येकासाठी वेगळी वाट आणि वेगळे फळ निश्चित केले आहे. झाडावरील प्रत्येक फळ एकाच वेळी पिकत नाही. काही फळे लवकर तयार होतात, काहींना अधिक वेळ लागतो. पण योग्य वेळीच ती गोड होतात. तसेच, प्रत्येक भक्ताच्या जीवनातील कृपेची वेळ वेगळी असते. म्हणून अधीर होऊ नका. श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी जपल्या, तर गुरुकृपा निश्चित लाभते. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, भक्ता, तुझ्या मनात जर क्षमा असेल, तर माझे वास्तव्य तुझ्या हृदयात आहे. राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार हे मनाला अशांत करतात. ज्या मनात कटुता असते, त्या मनात भक्तीचा सुगंध टिकत नाही. म्हणून ज्यांनी तुमचे वाईट केले, त्यांच्यासाठीही परमेश्वराकडे सद्बुद्धीची प्रार्थना करा. क्षमा करणे म्हणजे चुकीला मान्यता देणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. जो क्षमा करतो, त्याच्यावर गुरुकृपेचा वर्षाव अधिक सहज होतो. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझी भक्ती फक्त शब्दांत आहे की ती माझ्या आचरणातही दिसते?
माझ्या बोलण्यात गोडवा आहे का? माझ्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा आहे का? माझ्या मनात सर्वांसाठी प्रेम आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे आपण प्रामाणिकपणे शोधली, तर हाच गुरुपौर्णिमेचा खरा लाभ ठरेल. कारण गुरूंना फुलांपेक्षा सद्गुण प्रिय असतात आणि आरतीपेक्षा निर्मळ अंतःकरण अधिक प्रिय असते. स्वामी समर्थ शेवटी प्रेमाने आशीर्वाद देत म्हणतात, भक्ता, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळानंतर नवीन पहाट उगवणारच आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मी योग्य वेळी देईन. तू फक्त नामस्मरण, सत्कर्म आणि श्रद्धा कधीही सोडू नकोस. हे ऐकून भक्ताचे मन नव्या आशेने भरून जाते. कारण ज्याच्या जीवनात गुरूंचा हात असतो, त्याला जगातील कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. म्हणून, भक्तांनो, या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण अंतःकरणपूर्वक असा संकल्प करूया, स्वामींच्या चरणांवर अखंड विश्वास ठेवू, प्रत्येक परिस्थितीत शांत राहू, कोणाच्याही मनाला दुःख न देता प्रेम, सेवा आणि नम्रतेचा मार्ग स्वीकारू. आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत श्री स्वामी समर्थ हे नाम जागृत ठेवू. कारण हे नामच जीवनाला दिशा देते, मनाला धैर्य देते आणि आत्म्याला गुरुकृपेच्या अखंड प्रकाशाशी जोडते. चला, भक्तिभावाने पुन्हा एकदा सर्वजण उच्चार करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ जणू पुढे अत्यंत करुणेने म्हणतात, भक्ता, तुझ्या आयुष्यात जे काही घडते, त्याचा अर्थ लगेच समजेलच असे नाही. काही गोष्टींचा अर्थ काळ उलगडतो आणि काही गोष्टींचा अर्थ फक्त श्रद्धा समजून घेते. म्हणून प्रत्येक प्रसंगामागे दडलेली गुरुकृपा ओळखण्याचा प्रयत्न करा. आज जे दुःख वाटत आहे, तेच उद्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरू शकते. अनेक वेळा परमेश्वर आपल्याला जे हवे आहे ते देत नाही, कारण तो आपल्यासाठी त्याहून अधिक चांगले काहीतरी जपून ठेवत असतो. म्हणून अधीर होऊ नका. गुरूंच्या वेळेवर विश्वास ठेवा, कारण त्यांची वेळ कधीच चुकीची नसते. स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्ता, तुझ्या घरात प्रेम असेल, तर तेच माझे मंदिर आहे. तुझ्या मनात करुणा असेल, तर तेच माझे सिंहासन आहे. अनेक जण मोठमोठ्या पूजा करतात, पण घरात कटुता ठेवतात. काही जण मोठे दान करतात, पण आई वडिलांशी कठोर बोलतात. हे गुरुभक्तीचे लक्षण नाही. ज्या घरात प्रेम, आदर, क्षमा आणि समाधान असते, त्या घरात माझा वास आपोआप होतो. म्हणून रोज देवघरात दिवा लावण्याबरोबरच आपल्या मनातही प्रेमाचा दिवा लावा. तो दिवा कधीही विझू देऊ नका. भक्तांनो, जीवनात कधी कधी अशी वेळ येते की आपल्या प्रार्थनांनाही उत्तर मिळत नाही असे वाटते. मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, तुम्ही माझे ऐकत नाही का? पण स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, भक्ता, मी तुझे प्रत्येक शब्द ऐकतो. तू बोलण्यापूर्वीच तुझ्या मनातील वेदना मला कळतात. पण योग्य वेळ येईपर्यंत मी शांत राहतो, कारण माझी कृपा ही नेहमी योग्य वेळीच प्रकट होते. जसा शेतकरी बी पेरल्यानंतर रोज ते उकरून पाहत नाही, तसाच भक्तानेही श्रद्धेचे बीज पेरल्यानंतर संयम ठेवला पाहिजे. संयमाशिवाय भक्ती अपूर्ण राहते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तुझ्या मनातील भीती आहे. भीती माणसाची शक्ती कमी करते, तर विश्वास त्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करण्याचे धैर्य देतो. म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच गोष्ट सांगा, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत, मग मला कशाची भीती? हा एक विचार तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो. श्रद्धा मनात जागी झाली की निराशेचे ढग हळूहळू दूर होतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, गुरुकृपा ही फक्त चमत्कारात दिसत नाही, ती आपल्या रोजच्या जीवनातही दिसते. सकाळचा श्वास, कुटुंबाचे प्रेम, 2 वेळचे अन्न, काम करण्याची ताकद, संकटात साथ देणारी माणसे, हे सर्व गुरुकृपेचेच रूप आहे. आपण मोठ्या चमत्कारांची वाट पाहत असतो, पण रोज मिळणारे हे छोटे छोटे आशीर्वाद अनेकदा विसरतो. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. कृतज्ञ मनातच गुरुकृपेचा अखंड प्रवाह वाहत राहतो. शेवटी स्वामी समर्थ जणू प्रेमळ आशीर्वाद देत म्हणतात, भक्ता, तुझ्या ओठांवर माझे नाम, तुझ्या हृदयात श्रद्धा आणि तुझ्या हातून सत्कर्म असेल, तर मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे. तुला एकट्याने चालावे लागणार नाही. माझी कृपाछाया तुझ्यावर सदैव राहील. चला, या पवित्र भावनेने पुन्हा एकदा संपूर्ण श्रद्धेने नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जणू अत्यंत प्रेमाने सांगतात, भक्ता, दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून कधीही स्वतःच्या नशिबाची तुलना करू नकोस. प्रत्येक जीवाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकासाठी माझी योजना देखील वेगळी आहे. अनेकदा आपल्याला वाटते की दुसऱ्यांच्या आयुष्यात सर्व काही सुखाचे आहे आणि आपल्याच वाट्याला संकटे आली आहेत. पण सत्य हे आहे की प्रत्येकाच्या मनात एक अदृश्य संघर्ष सुरू असतो. म्हणून दुसऱ्यांकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा स्वतःकडे असलेल्या कृपेची जाणीव ठेवा.
तुलना मनात असंतोष निर्माण करते, तर कृतज्ञता मनात समाधान निर्माण करते. ज्या भक्ताच्या मनात समाधान असते, त्याच्यावर गुरुकृपेचा वर्षाव अधिक सहजपणे होत असतो. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, भक्ता, राग धरून ठेवणे म्हणजे स्वतःच्या हृदयात दुःखाची आग पेटवून ठेवणे होय. क्षमा करायला शिक. क्षमा करणारा कधीच लहान होत नाही, उलट त्याचे मन अधिक विशाल होते. जीवनात अनेक जण आपल्याशी चुकीचे वागतील, काही जण विश्वासघात करतील, तर काही जण आपल्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतील. पण त्यांच्या चुकीमुळे स्वतःच्या मनाची शांती गमावू नका. ज्यांनी वाईट केले त्यांचा न्याय काळ करेल, पण तुम्ही तुमचे मन स्वच्छ ठेवा. कारण स्वच्छ मनातच गुरूंचे तेज कायम प्रकट होत असते. भक्तांनो, स्वामी समर्थ जणू पुन्हा सांगतात, भक्ता, संकट आले की घाबरू नकोस. संकट हे तुझ्या विनाशासाठी नाही, तर तुझ्या अंतर्मनातील सामर्थ्य जागवण्यासाठी येते. सोन्याला तेज यावे म्हणून ते अग्नीत तापवावे लागते. हिरा घासल्याशिवाय चमकत नाही. त्याचप्रमाणे भक्ताचे जीवनही परीक्षांमधून अधिक तेजस्वी बनत जाते. म्हणून अडचणींकडे शिक्षा म्हणून पाहू नका, त्या गुरूंनी दिलेल्या शिकवणी आहेत, असे समजून त्यांचा स्वीकार करा. प्रत्येक संकटानंतर तुमच्यात एक नवीन धैर्य जन्माला येत असते. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, भक्ता, माझे नाम हेच तुझे सर्वात मोठे संरक्षण आहे. जेव्हा मन अस्वस्थ होईल, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि प्रेमाने नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. काही क्षणांत मनातील अस्वस्थता कमी होऊ लागेल. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तो श्रद्धेचा श्वास आहे, आत्म्याचा आधार आहे आणि गुरूंशी जोडणारा अदृश्य सेतू आहे. जिथे नामाचा नाद अखंड घुमतो, तिथे नकारात्मक विचार टिकत नाहीत. भक्तांनो, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस हा गुरूंनी दिलेली एक नवीन संधी आहे. आजचा दिवस प्रेम देण्यासाठी, एखाद्याला मदत करण्यासाठी, चांगले शब्द बोलण्यासाठी आणि सत्कर्म करण्यासाठी वापरा. कारण दिवस संपताना आपल्या सोबत धन, मान किंवा कीर्ती येत नाही. आपल्या सोबत येतात ती फक्त आपल्या कर्मांची पुण्याई आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा. शेवटी स्वामी समर्थ जणू प्रेमळ आशीर्वाद देत म्हणतात, भक्ता, तुझ्या जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा कायम तेवत ठेव. त्या एका दिव्याच्या प्रकाशात मी स्वतः तुझा मार्ग उजळत राहीन. माझ्यावर विश्वास ठेव, सत्कर्म करत राहा, नामस्मरण सोडू नकोस. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. चला, पूर्ण श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाने पुन्हा एकदा नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.